स्वागत आहे. मी आकांक्षा जावडेकर. या बुलेटिनची सुरुवात करणार आहोत एका मोठ्या बातमीने. पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाच्या या निकालाला आता सुरुवात झालेली आहे आणि याच निकालाचे अपडेट्स तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. पत्र बाजूला ठेवल्यानंतर महत्त्व कळलं असं न्यायमूर्तींनी म्हटलेलं आहे. साक्षीदाराचं जे पत्र होतं याच सगळ्या संदर्भामध्ये न्यायमूर्तींकडून हा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. माफीचा साक्षीदार हा फितूर झालेला आहे, त्याच्या अर्जावरची सही ही खरी आहे असं देखील न्यायमूर्तींकडून नमूद करण्यात आलेलं आहे. संबंधित पत्र हा माफीच्या साक्षीदाराचा अर्ज होता असं देखील न्यायमूर्तींनी म्हटलेलं आहे. तर कबुली जबाब महत्त्वाचा आहे हे सरकारी पक्षानं सांगितलंच नाही असं देखील न्यायमूर्तींनी म्हणत सरकारी पक्षावरती एक प्रकारे बोट ठेवलेला आहे. त्याचबरोबर पोलीस तपासावरती देखील सातत्यानं या निकाल वाचनामध्ये न्यायमूर्तींकडून बोट ठेवण्यात आलेला आहे. आणि याच सगळ्या संदर्भातले आत्ताचे आपण ताजे अपडेट्स जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी सचिन गाड सध्या न्यायालयाच्या बाहेरून आपल्याला या सगळ्याच संदर्भातले अपडेट देतात. सचिन, न्यायमूर्तींकडून निकालाचं वाचन सध्या सुरू आहे. सध्याचे काय ताजे अपडेट्स मिळतात? आकांक्षा, आपण बघतोय की या संपूर्ण प्रकरणातला जो साक्षीदार होता त्याला आता कोर्टाने फितूर ठरवलेलं आहे. ज्या पद्धतीने जी प्रक्रियेचं पालन त्याची साक्ष नोंदवण्यात झालं पाहिजे होतं ते झालेलं नाहीये. त्याची पहिली साक्ष ही कायद्याला धरून नाही, त्याची सही तर बरोबर आहे पत्रावरची, मात्र सारखा हा जो साक्षीदार आहे तो एकदा एक गोष्ट